नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण तलावपाळीची, ठाण्यातील तलावपाळी आणि तिथली खाऊ गल्ली आपण एक्सप्लोअर करणार आहोत। आणि मी ते टेस्ट करत असते, जसं फालुदा आला, पाणीपुरी, चाटचे भयंकर प्रकार आहेत आणि मस्त आता नवीन झाले सेंटर, पूर्ण खाऊ गल्ली नवीन झालेली आहे। पूर्वी इथेच ही दुकानं होती, आता छान प्रकारे त्यांनी ही दुकानं थाटलेली आहेत। तर तुम्हाला कसं यायचं ते सांगते। ठाणा स्टेशन पासून तुम्ही 10 मिनिटांवर आलात चालत ना, सरळ यायचं आहे, वेस्टला यायचं आहे। या बाजूला वळले ना तुम्ही, तलावपाळीचा हा पहिलाच परिसर आहे। हे बघा, ही तलावपाळी आहे, पूर्ण पुढे तलाव आहे आणि या बाजूला हे खाऊ गल्ली आहे। चला आपण पहिल्यांदा इथून सुरुवात करूया। ठाणा पश्चिमेला तुम्हाला उतरायचं ठाणा स्टेशन पासून, बघा इथून पुढे चालत आलात ना वेस्टला, तर इथे पुढे ना आमंत्रण आहे, हा पुढे सर्कल आहे, पुढे ही तलावपाळी आहे आणि या बाजूला डाव्या बाजूला ही संपूर्ण खाऊ गल्ली लागते। त्या बाजूने सगळी ही दुकानं चालू होतात खाण्यापिण्याची आणि मस्त बरीचशी गर्दी असते। जे फिरण्यासाठी इथे येतात किंवा कॉलेजची मुलं वगैरे ते इथे मस्त खवयगिरी करत असतात। या बाजूला पहिला स्टॉल आहे, इथे तुम्हाला चायनीजचे पदार्थ, ज्यूस वगैरे सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार आहे। तर आपण इथून सुरुवात करूया। फेमस असं हे स्टॉल आहे आणि इथे बघा स्प्रिंग पोटॅटो आहे। कसं आहे भैया पोटॅटो? किती रुपये? 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये। 60, 70 आणि 80 साईज वाईज आहे, साईज प्रमाणे आहे का? पाणीपुरी बनवा छान चटपटी, आणि इथली पाणीपुरी मी टेस्ट केले म्हणून सांगते, फेमस ना। इथून पूर्ण हे यांचा स्टॉल आहे, पूर्ण प्रकार, शेवपुरी, दहीपुरी, भेळपुरी सगळे आपल्याकडे। भेळपुरी, शेवपुरी, स्प्रिंग पोटॅटो आणि मोमोज, पिझ्झा, बर्गर। पिझ्झा किती रुपये? पिझ्झा 100 रुपये, 120, 130। थांबा मला खा। पाणीपुरी प्लेट कशी? पाणीपुरी 30 रुपयाला आहे आणि शेवपुरी 45, दहीपुरी 50, दही वडा 40 रुपये। स्प्रिंग पोटॅटोवर वरती काय टाकता तुम्ही? ते मेयोनीज असतो, मेयोनीज असतो। तर छान मीडियम करायला सांगितले, दाखव। मीडियम सांगितले, आतमध्ये रगडा आहे आणि पाणी आहे। मस्त चटपटीत अशी पाणीपुरी आहे। तुमच्याकडे ज्यूस सुद्धा आहे आणि पुढे बघा चायनीजचे प्रकार आहेत। इथे स्प्रिंग पोटॅटो आणि आहे मोमोज आहेत। त्या बाजूने आता पुढे जाऊया आपण। फालुदा सेंटर, किती रुपयाला फालुदा आहे? 100 रुपयाला। 100 रुपयाला, 100 रुपयांपासून यांच्याकडे फालुदा आहे। इथे पण फालुदाचा स्टॉल आहे। पुढे आपण जाऊया या बाजूला, गोल्डन मोमोज म्हणून आहे स्टॉल, इथे पण स्प्रिंग पोटॅटो वगैरे आहे। आपण असं पुढे जाऊया। दही वडा एक्सप्रेस म्हणून आहे। दही वडा मिळतात का दादा? दही वडा हे स्वीट असतं, गोड असतं, हे तिखट असतं आणि हे गोड असतं। तर त्याची किंमत आहे 80 रुपये। हे दही वडा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि चाटचे प्रकार पण आहेत ना तुमच्याकडे। हे काय बनवताय? दहीपुरी। आणि डिशची काय किंमत आहे? 60 रुपये। दहीपुरी बनवताय, कस्टमरची ऑर्डर आहे। 30 रुपये पाणीपुरी आहे। तर आपण आता पुढे जाऊया। असंच जे आपण कॉर्नरला स्टॉल बघितलेलं तसंच आपण पुढे पुढे आलोय। आता इथे फेमस म्हणून आहे, तिथे पण तुम्हाला फ्रँकी, मोमोज, पाणीपुरी, चाटचे बरेचसे प्रकार मिळणार आहेत। बघा इथे सर्व दिलेलं आहे। शेवपुरी बनवा आम्हाला मस्त चटपटी। शेवपुरीची काय प्लेटची किंमत? 45। ही गोड चटणी आहे, तिखट चटणी, बघूया आपण कसं बनवू। झालं का? आपली शेवपुरी रेडी।
मस्त आंबट गोड आणि तिखट वरून फरसाण कैरीचे फोड. फेमसची शेवपुरी ना मी नेहमी खाते इथे आली तर, म्हणजे नेहमी म्हणजे कधीतरी महिन्यातून एकदा थोडंसं असं चटपटी खावंसं वाटतं ना, इथे नक्की या. छान हायजीन पद्धतीने इथे केलं जातं सगळं. तुमचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षांपासून या व्यवसायात? 15 वर्ष इथे आहात तलावपाळीला. आता हे नवीन झालंय ना तुमचं स्टॉल. काय काय पदार्थ आहेत तुमच्याकडे? फ्रँकी आहे, सँडविच आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, मोमोज आहे, स्प्रिंग बटाटा आहे. मोमोजची काय किंमत आहे? मोमोज 70 रुपये स्टीम 70 रुपये स्टीम मोमोज. आणि आपण स्प्रिंग पोटॅटो बघूया आता, काय किंमत आहे त्याची? 50 रुपये, 60 रुपये. 50 आणि 60. बघा अशा पद्धतीने हा पोटॅटो आहे तो पूर्ण स्प्रिंग करून घेतलाय ना. हा स्टिकवर आहे ना. त्याला कसलं कोटिंग आहे मसाल्याचं? अपना मसाला आहे. अच्छा, त्याच्यामध्ये कोटिंग करणार. आणि हे गरम आहे का तेल? तेल ना थोडा जास्त गरम नाही. अच्छा, जास्त गरम. हा पीस कितीला देता तुम्ही? हे 60 रुपयाला, 50 रुपयाला. बरं. आणि हे रेडी करून ठेवलंय का? बरं. बघा अशा पद्धतीने हा स्प्रिंग पोटॅटो रेडी होतोय. 50-60 असे सगळी किमती आहेत. त्याच्यावरती नंतर काय टाकता तुम्ही? मेयोनीज, पेरी पेरी मसाला, चाट मसाला. बरं. तुम्हाला लिए सुकापुरी मागवलं ना. शेवपुरीची सुकापुरी रेडी आहे. हे तर आपला हक्काचं असतं. दहीपुरी. दहीपुरी आणि मस्त शेवपुरी आहे तुमच्याकडची, एकदम टेस्टी. मी बऱ्याचदा खाल्ले आणि तुम्ही इथे येऊन बघा. यांचं स्टॉल फेमस म्हणून नाव आहे. शेवपुरी अगदी पैसे वसूल, टेस्टी. तर दहीपुरी बनवतायत दादा. त्याची काय किंमत आहे? 50 रुपये दहीपुरी. आणि पुऱ्या पण चांगल्या क्वालिटीच्या त्यांच्याकडे आहेत. बघा तुम्हाला दाखवते ही पुरी. ही बघा अशा पद्धतीची पुरी वापरतात, त्याच्यामुळे ना टेस्टी पाणीपुरी शेवपुरी होते. आणि ह्या पण चांगल्या क्वालिटीच्या वापरतात. शेव वगैरे पण चांगल्या क्वालिटीचं असतं. वाव, दहीपुरी पण रेडी झाली. वाव. एका डिश मध्ये किती मोमोज येतात? 6. बरं. त्या स्टीम करायला ठेवलं. मस्त गरमागरम असं स्प्रिंग पोटॅटो रेडी झालाय. कांडी गरम. अच्छा, हा हा, कांडी गरम. अच्छा, गरम गरम आहे. आणि ही स्टिक पण एकदम गरम आहे. बघू शकता मस्त असं रेडी झालेलं आहे. आणि याच्यावरती मग तुम्ही सगळं टाकून देता मसाला वगैरे. याच्यावरती सर्व हा मसाला कोणता आहे? पेरी पेरी मसाला, चाट मसाला. चाट मसाला. आणि हे मेयोनीज. मेयोनीज. हे एक्झिबिशन मध्ये हे टेस्ट केलं होतं आणि ते आपण आता टेस्ट करून सांगते कसं आहे. बरेच मसाले जातात आणि ऑलरेडी आधी कोटिंग मध्ये त्यांचे मसाले गेलेले आहेत. तुम्हाला टेस्ट करून सांगते हा पीस कसा आहे. गरम गरम आहे एकदम. मस्त कुरकुरीत आहे आणि आतमध्ये नरम असे फ्रेंच फ्राईज कसे लागतात तशीच चव आहे. पण त्यांचं जे कोटिंग केलेला मसाला आहे ना तो एकदम भारी आहे. आणि वरतून त्यांनी जे मसाले टाकलेत, मेयोनीज टाकले, त्याच्यामुळे एकदम भन्नाट लागतंय. मस्त आहे, टेस्टी आहे. अच्छा, इथे बघा 20वा शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. इथे प्रसिद्ध असं बाबा फालुदा आहे, जिथे तुम्ही फालुदा खाऊ शकताय. हे बघा खूप उत्तम चव असते आणि तुम्हाला इथे पार्सलची सुद्धा सुविधा आहे. स्पेशल रबडी फालुदा पण सुंदर असतो ह्यांचा. हे बघा या बाजूला. आणि यांच्या बऱ्याच शाखा आहेत. कुर्ल्याला सुद्धा आहे. इथे आहे दत्तूची भेळ आणि मिसळ हाऊस. इथे जम्बो किंग बर्गर आहे. दिल्लीदा चाप हे बघा ह्या बाजूला आहे.
दिल्ली दाल चाप म्हणजे दिल्लीचे प्रकार आहेत का? व्हेज आहेत सगळे? हाँ वेज है सारे। अच्छा, हे कसं आहे, डिश कशी येणार? ये मतलब कि सोयाबीन का चाप है। अच्छा, हाँ सोयाबीन का चाप है, टेस्ट है इनका तो बहुत बढ़िया। सगळे सोयाबीनचे हा. फक्त फ्लेवर वेगळे? हाँ एक मशरूम है, एक पनीर है अच्छा और एक चाप है। अच्छा, मशरूम, पनीर आणि सोयाबीन असे. मग काय डिशची किंमत आहे? हाँ जी डिशची किंमत काय? प्राइस प्राइस 150 से शुरू है। 150 पासून. 150 आणि काय तुमच्याकडे प्रकार आहेत? पराठा दिल्लीचा पराठा आहे, कुलचा 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 दिल्लीचा कुलचा आहे, अमृतसरी कुलचा तुम्हाला ट्राय करायचं तर ठाण्यामध्ये मिळतोय. त्याची काय किंमत आहे? 170 180 170 मस्त. बघा इथे बरेचसे प्रकार आहे दिल्लीचे, अमृतसरी कुलचा वगैरे आहे, तर तुम्ही इथे आरामात बसून टेस्ट करू शकता. तर आपण आता पुढे जाऊया. व्हिडिओ चालू आहे. तुम्ही कुठे आले? मस्त मजेत ना? हा, खूप दिवसांनी. गरम पण होतंय. 3 महिने झाले। हो ना, गरम किती खूप व्हायला खूपच लागलंय होतंय. ना. म्हटलं आज खाऊ गल्ली जाऊया. कसे काय? ही आपली युट्यूब फॅमिलीच आहे आणि ट्रेन मध्ये ओळख झाली होती आणि अजून पण ओळखतात. मी बिझी होती तर ताईने आवाज दिला. आता कुठे जायचंय? घरी. घरी आता शॉपिंग केली आहे. या शॉपवर. आपण करत होतो. कुठे आहे शॉप जवळ? इकडे जवळ आहे. तिचे पदार्थ पण आहे इथे, हे बघा. आणि इथली पण एक भेळपुरी पाणीपुरी आहे. हा स्टॉल पण मस्त असतो, इथे पण मी खाल्ली आहे. तर इथपर्यंत असं स्टॉल्स लागले आहे. पलीकडे पण तुम्हाला फालुदा, कुल्फी वगैरे आरामात बसून एन्जॉय करता येईल. इथे तुम्ही खरेदी करून तिथे सीटवर बसून खाऊ शकता, तलावपाळीचा आनंद घेईल. तर अशा प्रकारे आपण खाऊ गल्लीमध्ये छान छान टेस्ट केलं, पाणीपुरी, दहीपुरी वगैरे. तर आपण पुढे जाऊया. दत्तूची मिसळ म्हणून आहे, आपण या विचारूया. दादा मटकी मिसळ आहे का? अच्छा, काय किंमत आहे मटकी मिसळची? 90 रुपये. आणि हे सगळे शेव वगैरे तुमच्याकडे तयार होतात सर्व? अच्छा, हे नवीन झालं का? अच्छा, कालच झालं. अरे वा, खरंच तुम्हाला अभिनंदन आणि तुमची प्रगती हो. खूप सुरेखरित्या सजवलेलं आहे आणि सगळं स्वतः बनवलेलं आहे. आणि बघा इथे सर्व हाफ मटकी भेळची वगैरे किंमत लिहिलेली आहे आणि रिझनेबल दर आहेत. आणि आपण नक्कीच यांचा प्रायव्हेट व्हिडिओ बनवूया, म्हणजे तुम्हाला टेस्ट सांगता येईल. आपले मराठमोळे पदार्थ तुम्हाला इथे मिळणार आहेत. दादा धन्यवाद आणि तुमची ऑल दी बेस्ट. बरं, दाखवा जरा. मस्त एकदम तर्रीदार आहे. आणि हे शेव वगैरे दादा तुम्हीच बनवता? स्वतः तयार करतात? अरे वा. अच्छा, मिक्सिंग वगैरे काहीच नाही. अच्छा. आणि आपले पदार्थ सगळे 1 महिन्यावर टिकतात. नवीनच नुकतंच तयार झालेलं ह्या तरुणांनी सुरुवात केलेली आहे. तर नक्की भेट द्या. चव चाका मटकी भेळ सुद्धा यांच्याकडे, आणि आपण यांचा व्हिडिओ पण बनवू नंतर, तुम्हाला टेस्ट नक्कीच सांगेल. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपली फॅमिली भेटलेली आहे. चला. हा, आणि दिवसभरच इथे खवयांची गर्दी असते, पण संध्याकाळी जास्त प्रमाणात असते. तुम्ही बघू शकता असे खुर्च्या टेबल मांडून चांगला खवयगिरी करतात सगळी जण. आणि आपण आता लास्टला फालुदा टेस्ट करणार आहोत. तर इथे फालुदा हब म्हणून आहे आणि यांचा फालुदा आपण टेस्ट करणार आहोत. कोणते कोणते फालुदा आहेत सांगा जरा. लिक्विड में आणि ड्राय वाले. ड्राय वाले. अच्छा, लिक्विड वाले. ह्याची काय किंमत आहे? 120 130. अच्छा, 120 130 असं. आणि चांगल्या पद्धतीने ते सर्व करतात बघा. आणि पूर्ण ना हायजीन पद्धतीने तुम्हाला इथे सर्व केलं जातं फालुदा. त्या बाजूला थोडं थोडं. हे कुल्फी आहे का आईस्क्रीम फालुदा आहे? हे आईस्क्रीम आणि कुल्फी दोन्ही मिक्स आहे का? याची काय किंमत आहे? 100 रुपये. आणि मग हे ग्लास हे मोठं घेतलं का जास्त? हा 120 रुपये आणि हा 100 रुपये. आणि ही मलाई आहे ना? अच्छा, 90 रुपये ना हे? हे किती? 100. अच्छा, हे 100 रुपयाचा हा फालुदा आहे. आणि आपण टेस्ट करूया आतमध्ये बसून.
टेस्ट सांगते मी. छान फालुदा आहे, रोजचा आहे आणि कुल्फी आणि आईस्क्रीम मिक्स केलेलं आहे बघा. आणि वरती ही जी मलाई टाकलेली आहे, हे जे शेव आहेत ना त्याच्यामुळे एकदम भन्नाट चव लागते. मस्त उन्हाळा आहे आणि मस्त फालुद्याची टेस्ट लागते. अजून थंडगार असं सगळे पदार्थ थोडे थोडे ट्राय केले दोघांनी मिळून ना, एकटीने नाही. आणि अजून पण बरेच टेस्ट केलेले आहेत आणि चांगल्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. हा फालुदा नक्की टेस्ट करा इथे येऊन, पैसे वसूल, एकदम अप्रतिम चव आहे. तर ठाण्यामध्ये कधी आलात, तलावपाळीची सैर केलीत, मस्त बोटिंग करा, छान घोडागाडीचा आनंद घ्या आणि नंतर खायचं प्यायचं असेल तर या खाऊ गल्लीमध्ये सगळं काही तुम्हाला चटपटीत पदार्थ, स्नॅक्सचे पदार्थ, तसेच दिल्लीचे पण आलेले आहे, मिसळ सुद्धा आलेली आहे. ते पण मला नव्याने कळलं कारण कालच त्यांचं ओपनिंग झाले. तर सगळे पदार्थ आहे महाराष्ट्रीयन, सगळे पदार्थ तुम्हाला इथे कमी भावामध्ये म्हणजे चांगला उत्तम प्रकारे ते सर्व पण करतात आहे हायजीन पद्धतीने. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.